नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. आजच्या व्हिडिओत आपण बोरनांविषयी माहिती बघणार आहोत. संक्रांतीचा सण जसा स्त्रीवर्गासाठी, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी जसा खास असतो, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी सुद्धा तो खूपच खास असतो. कारण किंक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घराघरांमध्ये लहान मुलांचे बोरनान केले जाते. आता बोरनान म्हणजे तरी काय? तर बोरनान या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. बोर म्हणजे बोरं आणि नान म्हणजे अंघोळ, म्हणजेच बोरांनी घातलेली अंघोळ असा बोरनांचा अर्थ होतो. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला लहान मुलांना कधी आणि कसे घालावे बोरनान, किंक्रांतीला नाही जमलं तर आपण बोरनान कधीपर्यंत करू शकतो आणि बोरनान कोणत्या वेळी घालावे अशा प्रकारची संपूर्ण माहिती बघणार आहोत. यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारीला म्हणजेच बुधवारी आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला गुरुवारी करीदिन म्हणजेच किंक्रांत आहे. किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरनान घातले जाते. तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण लहान मुलांना कधीही बोरनान घालू शकता. आता बोरनान हे किती वर्षापर्यंत करावं? तर आपल्या घरातील 6 महिन्यावरील बाळापासून ते 5 वर्षापर्यंतच्या बाळाला बोरनान घालतात. बोरनान हे मुलांचं आणि मुलींचं असं दोघांचंही केलं जातं. शिशुसंस्कार म्हणून बोरनान घालतात. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मुलांना या काळात उपलब्ध असलेल्या फळं जसं की बोरं, ऊसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तिळगुळाचे लाडू, रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट, बिस्किट अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांना डोक्यावरून अंघोळ घातली जाते. यालाच आपण बोरनान असे म्हणतो. मुलं जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे. संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्यांचं शरीर सुदृढ बनावं म्हणून असं बोरनान घालतात असे म्हटले जाते. तर बोरनान हे शक्यतो दुपारनंतर घालतात. सायंकाळी तुम्ही 4, 5, 6, 7 वाजता तुम्ही मुलांना बोरनान घालू शकता. तर अशा प्रकारे बोरनांविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.